मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक बंद केलेला आहे। मिसिंग लिंक वरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली आहे। सुदैवाने वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। खबरदारी म्हणून पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक ही बंद करण्यात आलेली आहे। मिसिंग लिंक वरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी ही दरड कोसळली आहे। तर सुदैवाने कुठलेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। मिसिंग लिंक वरील दुसऱ्या बोगद्याच्या पूर्वी ही दरड कोसळली, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक हा बंद करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवर यांच्याकडून। आदित्य, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक बंद करण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सायंकाळी मोठी दगड ही कोसळलेली आहे। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनच्या टनल बाहेरच ही घटना घडलेली आहे, पण सुदैवाने त्यावेळेस कोणतीही वाहन त्या ठिकाणावरनं प्रवास करत नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असं म्हणावं लागेल। कारण मिसिंग लिंक जेव्हापासून तयार झालेली आहे तेव्हापासून मोठी वाहनं त्या मार्गावरती जात असतात। मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी प्रवास करत असतात। पुण्यावरून मुंबईला जोडणारा आणि मुंबईवरून पुण्याला जोडणारा हा मोठा मार्ग आहे, त्यामुळे वेळ देखील वाचतो, त्यामुळे प्रवासी देखील त्या मार्गाचा उपयोग करतात। परंतु आता खबरदारी म्हणून प्रशासनाने ही मिसिंग लिंक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसंच खबरदारी म्हणून ह्या मार्गावरनं मुंबई पुणे मार्ग प्रवास टाळावा असं देखील आवाहन केलेलं आहे। मुसळधार पावसाने दरड कोसळल्यामुळे पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक पूर्णपणे आता तरी विस्कळीत झालेली आहे। सुरक्षेच्या कारणावरनं पुणे मुंबई आणि मुंबई पुणे या दोन्ही दिशेचे वाहन पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचा निर्देश दिलेला आहे। तसंच नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे मार्गावर प्रवास टाळावा, फक्त अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा असं आवाहन सध्या तरी प्रशासनाने केलेलं आहे। त्या ठिकाणी खबरदारी म्हणून अतिदक्षता विभाग तसंच सगळेच प्रशासक अधिकारी मिसिंग लिंक वरती काम करत आहे। ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवरती काम प्रशासनाचं सुरू आहे। अंकिता, निश्चित आदित्य, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।